पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीडमध्ये पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिलेला आहे। विकास कामांसाठी खंडणी मागू नका, चुकीचे प्रकार मी खपवून घेणार नाही, खंडणीचं प्रकरण कानावर आल्यास थेट मकोका लावेन अशा प्रकारचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांना अजितदादांनी दिलेला आहे। चारित्र्य स्वच्छ ठेवा, बीडमध्ये सामाजिक सलोखा देखील राखा अशा प्रकारचा सल्ला देखील आज अजित पवार यांनी दिलेला आहे। पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दौऱ्यामध्ये अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतलेला आहे। मंत्री धनंजय मुंडेंसह बीडच्या पदाधिकाऱ्यांचे अजित पवार यांनी आज कान टोचलेले आहेत। कोणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कोणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे, तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल। मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत, काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे। मी सुरुवातीला सांगितलं, मी भेदभाव करत नाही। जे काही स्टेटमेंट कुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे। त्याबद्दल दुमत कोणाचंच असायचं कारण नाही। आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या, आता काय दादा आलाय, आता काय काळजी नाही, तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा। मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका। पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला भगिनींना सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। बाबांनो, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे। ह्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे। त्याच्यामध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही। जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, तिथं कुठेही गडबड होता कामा नये, पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये। बीडच्या संदर्भामध्ये ही कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो। मला काम करत असताना मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये। जातीय सलोखा पण सगळ्यांनी ठेवला पाहिजे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे। आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो। शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो, जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो। तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचंय।